रुद्रांचा वाढदिवस होता. रुद्रांश वाढदिवसानिमित्त खूपच आनंदी होता, परंतु तो कपडे घालण्यासाठी तयारच नव्हता. डेकोरेशन पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याला सर्व गोष्टी नवीन नवीन वाटत असल्यामुळे तो खूपच आनंदित झाला होता आणि निरीक्षण करत होता. नंतर अशा प्रकारे मी घरच्या घरीच डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर घरच्या घरीच फुगे वगैरे फुलून जशा परीने माझ्याकडे अवेलेबल साहित्यामध्ये मी डेकोरेशन केलं होतं. रुद्रांशने केक कापण्यासाठी 1000 वेळा केक कापला असं म्हटलं तरी चालेल. कोणी येण्याची वाट न पाहता त्याने सुरुवात करून दिली होती बड्डेला, कारण की त्याचं म्हणणं होतं आपण केक कापून तो स्वतःच खात बसला होता. त्यानंतर त्याच्या नानांनी त्याला वाढदिवसानिमित्त पैसे दिले, परंतु पैसे काही त्याला कळत नाही, त्यामुळे त्याला ते काही समजलंच नाही. त्यानंतर त्याचं लक्ष फक्त हातातल्या कॅडबरीकडे होते. त्यानंतर स्टाईलमध्ये त्याने त्याचा चष्मा बाहेर काढला. त्याचे बाबा आल्यामुळे तो बसला येऊन आणि त्याचे आणलेले खाऊ एन्जॉय करू लागला. आणि नंतर त्याला भेटण्यासाठी पुन्हा एकदा त्याचं बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि त्याच्या दिद्यांनी त्याला कुरकुऱ्याचा पुडा दिला आणि सतत ती टोपी पाडणे तोडणे हे असं त्याची मस्ती चालली होती. एक जागेवर थांबणं त्याला जमतच नव्हतं. लहान मुलं म्हटले की मस्ती, धमाल आणि काहीतरी चुळबुळ करणं हे त्यांचं जमत असतं. त्यानंतर पाहुण्यांसाठी घेतलेल्या वाट्या तो इकडे तिकडे प्रत्येकाला वाटत होता आणि एक जागी तो बसतच नव्हता. प्रत्येकाची गंमत पाहण्यासाठी तो सारखा उठायचा आणि पळायचा आणि त्याचे पप्पा त्याला धरून बसवायचे आणि त्याला केक कापण्यासाठी ते